शिक्षण मंत्र्यांच्या राजीनाम्याचा महाराष्ट्राच्या राजकारणावर परिणाम नाही. अलमट्टी पूरनियोजन आणि मराठा आरक्षणाबाबत सरकार गंभीर. राधाकृष्ण विखे पाटील. शिक्षण मंत्र्यांच्या राजीनाम्याचा महाराष्ट्राच्या राजकारणावर कोणताही परिणाम होणार नसल्याचं स्पष्ट मत राज्याचे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी व्यक्त केले आहे. तसेच अलमट्टी धरण पूरनियोजन आणि मराठा आरक्षण इतर विविध विषयांवर त्यांनी सरकारची भूमिका स्पष्ट केली आहे. दिल्लीमधील आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर बोलताना विखे पाटील यांनी म्हटले की वांगचूक यांचे उपोषण संपल्यानंतर आंदोलन सुरूच आहे. मात्र आता या आंदोलनात राजकीय पक्ष आणि समाज विघातक प्रवृत्तींची घुसखोरी होत असल्याची काळजी त्यांनी व्यक्त केली आहे. शिक्षण मंत्र्यांनी राजीनामा दिल्यानंतर आंदोलन मागे घेतले जाईल अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. मात्र या राजीनाम्याचा महाराष्ट्राच्या राजकारणावर कोणताही परिणाम होणार नसल्याचं त्यांनी ठामपणे म्हटले. अलमट्टी धरण आणि पूरस्थितीबाबत बोलताना त्यांनी म्हटले की मागील वर्षी पूरनियोजनाचे काम प्रभावीपणे करण्यात आले होते. यंदाही आधुनिक यंत्रणांच्या माध्यमातून पूरस्थिती टाळण्यासाठी आवश्यक उपाययोजना केल्या जात आहेत. अलमट्टी धरणाच्या संदर्भात महाराष्ट्र आणि कर्नाटक सरकारमध्ये सातत्यानं समन्वय सुरू असून महापुराचा प्रश्न वारंवार उद्भवू नये यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर बोलताना विखे पाटील यांनी म्हटले की हैदराबाद गॅझेटची 100% अंमलबजावणी झालेली आहे. मनोज जरांगे पाटील यांच्यासोबत झालेल्या चर्चेतून अनेक प्रश्नांवर मार्ग काढण्यात आलेला असून आता कोल्हापूर गॅझेटच्या संदर्भातही सरकार प्रयत्नशील आहे. मराठा आंदोलनाबाबत सरकार गंभीर असून आंदोलनाची तीव्रता आता कमी झाल्याचं त्यांनी नमूद केलं आहे. शिवसेना ठाकरे गट खासदार संजय राऊत यांच्या वक्तव्यांबाबत विचारलं असता संजय राऊत हा विषय आता भूतकाळात गेलेला आहे, त्यांच्याबाबत बोलण्यासारखं काही उरलेलंच नाही आहे अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे. तसेच केंद्रीय मंत्र्यांच्या राजीनाम्याचाही महाराष्ट्राच्या राजकारणावर कोणताही परिणाम होणार नसल्याचं त्यांनी पुन्हा एकदा सांगितलं आहे. असे त्याच्यावर मी काय भाष्य करणार. आता असं आहे की वांगचूक यांचं उपोषण सुटल्यानंतरही विद्यार्थी आंदोलन करतच होते. आता त्यामध्ये मूळ मागण्या बाजूला राहिल्या, बाकीचंच त्याच्यामध्ये राजकारण घुसलं. मला विद्यार्थी संघटनेला मी आवाहन केलेलं आहे की तुम्ही तुमच्या मागण्या संदर्भात सरकार चर्चा करते, पण त्याच्यामध्ये जी घुसखोरी झालेली आहे राजकीय पक्षांची असेल, अन्य मला वाटतं काही समाज विघातक शक्ती त्यामध्ये घुसलेल्या आहेत, केंद्र सरकारला बदनाम करण्यासाठी प्रयत्न करत आहेत. तर अशा प्रवृत्तीपासून सुद्धा आपण सावध राहिलं पाहिजे. अशा संघटना यांना आपल्या आंदोलनात त्यांना येऊ येणार नाही याची काळजी सुद्धा त्यांनी घेतली पाहिजे. आता मला वाटतं शिक्षण मंत्र्यांचा राजीनामा झाला, मी माध्यमातून पाहिलं आहे. मला वाटतं आता विद्यार्थ्यांची मागणी आता पूर्ण होते. आंदोलन ते आता याच्यामध्ये आंदोलन स्थगित करतील. आता प्रत्येकाला आशा आहे. एकनाथ शिंदे आणि फडणवीस यांना असं आहे की दोन गोष्टी महत्त्वाच्या आहेत. गेल्या वर्षी पूर नियंत्रणाचा आपण इतकं उत्तम मॅनेजमेंट केलं आपल्या अधिकाऱ्यांनी. आम्ही सातत्यानं लक्ष ठेवून कॉर्डिनेशनमुळे कर्नाटक सरकारच्या अधिकाऱ्यांबरोबर कुठेही पाणी शहरात गेलं नाही, कोणत्याही सखोल भागात पाणी शिरलं नाही. कारण शेवटी ते हिपर्गी बॅरेजचा एक मोठा इश्यू होता. तर त्याच्यावर आता कॉन्सन्ट्रेट आपण केलेलं आहे की मागच्या 5-7 वर्षामध्ये ज्या ग्रे एरियाज आहेत, जिथे खरं पाणी बाहेर पडतं, कशामुळे पडतं, पाण्याच्या फ्लड कंट्रोल कसं करता येईल. तर मला वाटतं ह्यावर्षीसुद्धा आम्ही अशाच काही तंत्रज्ञानाचा वापर करतो की ज्यामुळे कोल्हापूर असेल किंवा सांगली शहर असेल याच्यामध्ये पाणी जाणार नाही. हा पहिला भाग आहे. दुसरा भाग जो आहे की कर्नाटक सरकारनं अलमट्टीच्या उंचीवाढी संदर्भात आता सुप्रीम कोर्टाचा स्टे आहेच आहे ना. ज्यावेळी तेलंगणा आणि आंध्र सरकारच्या पाणी सरकार हे 2 राज्यानंतर विभाजन झालं, तर त्यांच्या या अलमट्टीच्या पाणी वाटपात त्यांनी जो त्या ठिकाणी आक्षेप घेतलेला आहे, तर त्यावेळी आपण आपली सरकारी तयारी आपण ठेवलीच आहे की आपल्या राज्याचं हे सगळे जे अलमट्टीमुळे होणारे जे प्रश्न आहेत त्याच्यातून आपल्या राज्य सरकारची भूमिका मांडत असताना या पुराच्या पाण्यामुळं जे काही सातत्यानं आपल्याला त्याला सामोरे जावं लागतं तो प्रश्न पुन्हा उद्भवणार नाही, त्यासाठी ज्या आवश्यक ते उपाययोजना आपण करतो आहे. पंचगंगाच्या पाण्यात तरी गती आहे, पण कृष्णेच्या पाण्यात ती संथ वाहत आहे. तो एक मोठा प्रॉब्लेम, तो एक मोठा इश्यू आहे की पाण्याला गती नसल्यामुळे पाणी ज्या पद्धतीने खाली जायला पाहिजे वेगानं ते जात नाही. अशा अनेक स्टडीज झालेल्या आहेत. शेवटी आता तंत्रज्ञानाने केलेला अभ्यास आहे हा. आता मी त्यांच्या आलेल्या अहवालावर मी चर्चा करतो आहे, परंतु मी आपल्या माध्यमातून जनतेला आश्वासित करू इच्छितो आहे
की पुराच्या नियंत्रणासंदर्भात गत वर्षी आम्हाला जे अनुभव आलेले आहेत ते लक्षात घेऊन सांगली किंवा कोल्हापूरमध्ये शहरामध्ये पाणी येणार नाही किंवा पाण्याचा फुगाटा येऊन किंवा आलमट्टीचा फुगाटा येतो म्हणून पाणी येईल अशी काही स्थिती नाही राहणार नाही. धर्मेश प्रधानांनी राजीनामा दिलेला आहे. आता संजय राऊतला ते संजय राऊत आहे ना की ते आता संजय राऊत हा विषय भूतकाळात गेलेला आहे. त्यामुळे काय संजय राऊत बोलतात त्याच्यावर आपण काय चर्चा करणार. नाही, या राजीनाम्याचा महाराष्ट्राच्या राजकारणावर काही परिणाम होणार नाही. धन्यवाद. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी सांगली.